जय शिवराय जय भीम. प्रथमतः सर्वांना इन ॲडव्हान्स भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आणले 10/60 भीम जयंतीवर एकदम टॉप क्लास बॅनर एडिटिंग. हे जे आपण फ्री PhD दिल्या प्लस PLP फाईल दिल्या, एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं आहे. कृपया नक्कीच चेक करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आपण डिझाईन आपल्या इंस्टाग्रामला टाकलेली आणि तिथे तुम्ही भरपूर भरमसाठ प्रेम दिला आणि नक्कीच भरपूर कमेंटही असे आले की दादा लवकर लवकर तुटरेल आणा. तर फायनली आपण आज आणले. भरपूर ढीक प्रेम द्या, भरपूर जणांना शेअर करा, लाईक करा आपल्या आजच्या व्हिडिओला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंपल्सरी सगळ्यांनी जय शिवराय जय भीम कमेंट करायचे आहे. सर्वांची आली पाहिजे ही नम्र विनंती. बाकी जर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसाल, इंस्टाग्राम बघितलं नसाल तर लवकरात लवकर कृपया करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा डायरेक्ट प्रथमेश पाटील ग्राफिक्स टाकला की तुम्हाला इंस्टाग्राम ID येऊन जाईल. तिथं फॉलो करा. डिझाईन्स आवडल्या तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या PPGD कम्युनिटीचं एक ब्रॉडकास्ट चॅनल आहे, तिथे नक्कीच जॉईन होऊ शकता. बाकी टेलिग्रामलाही जॉईन व्हा, मटेरियल अपडेट्स देत असतो आपण. तर भाऊंनो, भरपूर कॉल मला वेगवेगळ्या संदर्भात आल्यात, पण जरा वर्कलोड असल्यामुळे आपल्या क्लासेसचा ऑनलाईन ऑफलाईन त्यामुळं कॉल उचलायचं व्हाल्यात नाही व्हाल्यात. त्यासाठी प्रथमतः मी तुमची सर्वांची माफी मागतो ज्यांचं कॉल उचललं नाही, सॉरी त्यासाठी. बाकी असं कॉल आहेत की दादा बॅच संदर्भात ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर येत्या एक आठवड्याच्या पण आतच आपण एक प्रकारे बॅच आपली जी का पुढील आहे त्याची डेट अनाऊन्स करणार आहे. डेट अनाऊन्स झाल्या म्हणजेच ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासची एक प्रकारे पुढच्या महिन्यात मे महिन्यातच चालू होईल. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपली डेट असणार आहे ती. पण नक्कीच लवकरात लवकर आपण बॅच अनाऊन्स करत आणि लवकरात लवकर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील. इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फक्त ॲक्टिव्ह राहा, नक्कीच तुम्हाला डेट कळेल. बाकी फक्त अवेलेबल आहे आता मोबाईलचा क्लास, हा रेकॉर्डेड भेटतोय. काही महिन्याच्या आपली ऑलरेडी बॅच झाल्या, तर हा 25 दिवसांचा क्लास झाला आहे. 25 व्हिडिओज भेटतील, एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. यामध्ये तुम्हाला मटेरियल्स, ॲप्स, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट ह्याही सगळ्या गोष्टी भेटतील. यामध्ये ऑल टाईप डिझाईन बेसिक ते ॲडव्हान्स, कॅलिग्राफी बेसिक ते ॲडव्हान्स, व्हिडिओ एडिटिंग बेसिक ते ॲडव्हान्स आणि व्यावहारिक गोष्टी, असा सगळा सिक्वेन्स स्टेप वाईज शिकवलं गेलेला आहे. ॲडव्हान्स लेवलला शिकवलं गेलेलं आहे. जसं PC मध्ये फोटोशॉप असते, जसं मोबाईलमध्ये फोटोपे आहे, ते एकदम बेस्ट आहे. 99% फोटोशॉपसारखंच आहे. बाकी पिक्सल लॅब असेल, इन्फानेट पेंटर असेल, लाईटरूम असेल, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स असतील, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स असतील, असं भरपूर डीप आहे. वर तुम्हाला नंबरच्या जर कॉन्टॅक्ट करा. 1500 रुपयाचा आपला क्लास आहे. तर नक्कीच ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर लगेच तुम्हाला क्लास भेटतोय. तर चला तर आता बिना घालता आपल्या आजच्या आपण ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर आता आपण आपली संपूर्ण डिझाईन बघायला. तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50+ लेअरची, म्हणजे एक प्रकारे आपण मर्जेबल पण काही गोष्टी दिल्यात, कारण का त्या आपल्या पिक्सल लॅबला PLP तयार करायची असते त्या कारणास्तव. बाकी इथं जी काही गोष्ट बघणार आहे संपूर्ण आपण लेअर वाईज बघणार आहे आजच्या दिवसापुरतं, कारण का भरपूर मोठ्या लेअर्स आहेत, म्हणजे भरपूर जादा मटेरियल. तुम्ही मटेरियल जर डाउनलोड केला तर नक्कीच कळेल की तुम्हाला काय विषय आहे. 50+ लेअर्स आहेत, त्यामुळं नक्कीच सेपरेटली घेणं भरपूर मोठं ट्युटोरियल होईल. त्यामुळं क्षमस्व. इंडिपेंडंट डिटेलमध्ये आपण नक्कीच ट्युटोरियल आणण्याचा पूर्ण प्रयत्न करूयात, काय अडचण नाही. तर ही जी आपली साईज होती 10/60, तर 10/60 डायरेक्ट आपण घेतल्या. मी तुम्हाला दाखवतो इमेज साईज प्रॉपर 10/60. इथं आपण 100 रिलेशन ठेवले. जी काय साईज येईल ती डायरेक्ट इंचेस स्वरूपात घ्या. लई जण म्हणतील की 12 इंच म्हणजे 1 फूट, या गोष्टी आहेत, नो प्रॉब्लेम. पण नक्कीच 12/12चा जसा प्रॉपर स्क्वेअरच होणार आहे, तसा जी काय तुम्हाला साईज येईल प्रॉपर, म्हणजे 1/1 जरी घेतला तरी ते स्क्वेअरच होते, असा विषय. आस्पेक्ट रेशो सेम झाला की जी काय प्रिंट असते ती कडक निघत्या. त्यामुळे तिची काय टेन्शन घेऊ नका. फक्त सेट करायचं ते आपलं रिझोल्युशन जर कमी केला डिझाईन फुटू शकता. रिझोल्युशन जर जास्त ठेवला तर आपला PC हँग मारू शकतोय. साईज आहे ती घ्या, रिझोल्युशन चांगल्या प्रकारे रूलनुसार घ्या. 40,000च्या वर पिक्सल पाहिजे आणि 1.5 लाखाच्या आत पिक्सल पाहिजे. टोटल विड्थ हाईट इंटू रिझोल्युशन लक्षात ठेवा. तर चला फायनली आपण बघूयात बेसिक टू ॲडव्हान्स. तर आपण ही ॲबस्ट्रॅक्ट मिक्सिंग थीम घेतल्या. तर पहिली गोष्ट म्हणजे भीम जयंती आहे, त्यामुळे त्याचं बॅकग्राऊंड आपलं निळच पाहिजे आणि एकदम कडक लेवलला आपण ही थीम ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे परमेश्वर कृपेनं. नक्कीच बघा, बॅकग्राऊंड आवडलं की नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर इकडं आपण जरा एक प्रकारे जागा नव्हती, लास्टला या गोष्टी ॲड केल्यात, म्हणजे राष्ट्रपती भवन थीमचा जो काय भाग आहे तो भाग. त्यानंतर इकडं आपण एक प्रकारे डायलॉग होता आहे, पण पुढे जाऊन बघणार आहे आपण. तर तो जरा बॅकग्राऊंडला मिक्स होईना झालता, म्हणजे परफेक्ट लेवलला मॅच होईना झालता, दिसन झालता. त्यामुळे जर आपण स्पॉट ॲड केला तिथं. त्यानंतर हे आपलं संपूर्ण एक प्रकारे ब्लेंडिंग तुम्ही म्हणू शकता. टेक्स्ट चांगल्या प्रकारे कलर डॉज आणि फील जर आपण कमी केले, फील जर हेवी ठेवला तर नक्कीच ती वाईट दिसते, पण फील कमी केला की एकदम ते अतिशय सुंदर प्रकारे आपल्या बॅकग्राऊंडला मिक्स होते. त्यानंतर आता आपण एक एक गोष्टी बघूयात. या प्रॉपर ही सगळी गोष्ट जी आहे स्टेप बाय स्टेप, म्हणजे सगळं संपूर्ण. आता हे इथं आपण लाईट ॲड केल्यात काही गोष्टीप्रमाणे. शेपचा भाग जो आहे ना सगळा सेपरेट दिला आहे आपल्या मटेरियलमध्ये, एवढं लक्षात ठेवा. शेप, त्यावर आपला अजून एक शेप घेतला आहे आणि मग त्यावर आपला वरचा क्लिपिंगचा भाग. तिन्ही गोष्टी सेपरेट दिल्यात
केवढं आपण एक प्रकारे मॉडेल दिलेलं आहेत, म्हणजे एक प्रकारे जे काय आपण महान पुरुष आहेत ते दिलेलं आहेत त्या सगळ्यांचं. पुढचा आपला भाग एक प्रकारे हा शेपचा भाग. त्यानंतर त्याच्यामधला आतला इंटरनल जो काय आपला भाग आहे तो शाहू महाराजांचा आपण ॲडप्ट केला आहे. आणि वरचा आपला भाग डन. त्यानंतर पुढचा शेप, त्यातला आतला इंटरनल छत्रपती संभाजी महाराज आपलं. त्यानंतर पुढचा भाग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भाग आहे, प्रॉपर अँड परफेक्ट बघू शकताय. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला आपण लावले जरा एक्सपोजर थीम. त्यानंतर इथं आपण भगवान गौतम बुद्धाची आपली जी काय स्टॅच्यू थीम आहे ती आपण घेतल्या वन साइडेडवाली. अजून एक आपण इंस्टाग्रामला पोस्ट केल्या, ती पण लवकरात लवकर तुटेल. मी PPGD कम्युनिटीला असेल किंवा आपल्या टेलिग्रामला असेल विचारलं की बाबा कोणतं ट्युटोरियल पहिला पाहिजे, तर नक्कीच मला 10x60चं पहिला पाहिजे. त्यामुळं आपण हा भाग आणला आहे, नाहीतर ते पण आपण आणू शकलो असतो, असं काय नाही. आपलं अण्णाभाऊ साठे असतील, त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील महात्मा, त्यानंतर इथं आपली आई असतील. आणि मग एक प्रकारे जरा रिफ्लेक्शन लावलं दिसेल ना दिसेल, त्यामुळे एक काम करा तुम्ही कंट्रोल जे मारून त्याची कॉपी मारा, अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिफ्लेक्शन दिसेल. आपल्या ह्या शेपच्या मध्यभागीच लावलेला आहे, एक प्रकारे उभं रिफ्लेक्शन आहे ते. त्यानंतर खालनं आपण प्रॉपर अँड प्युअर आपला ग्रॅडियंट लावला आहे, PNG ग्रॅडियंट एक प्रकारे ह्यातलाच कलर डार्क उचलून. त्यानंतर मग आपला एक प्रकारे म्हणू शकता तुम्ही सन म्हणा किंवा सर्कल शेप PNG म्हणा, तर ती लावल्या आणि आपल्या बाबासाहेबांची आपली इमेज आपण ॲडप्ट केल्या. तर त्यानंतर एक्सपोजर. त्यानंतर मग आता जो काय आपला टेक्स्टचा भाग आहे, यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, महामानवास या आपण मध्ये भाग घेतला आहे. बाकी भारतरत्न, महामानव इथं आपण एक प्रकारे स्पेसिंग दिलं आहे बघा, भारतरत्न आणि महामानवला एक प्रकारे. त्यामध्ये त्याच्या पाठीमागे आपण ॲड केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा स्ट्रोक फिलअप PNG म्हणजे विदाऊट फिलवाला आपण भाग घेतला आहे, वी ओनली स्ट्रोक ॲक्टिव्ह ठेवला आहे. बाकी विथ टेक्स्ट आपण हा म्हणजे टेक्स्ट इफेक्टवाला आपला हा आपण भाग दिला, नक्की चेकअप करा. आपली जी PhD भेटलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामध्ये सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. हा गोल्डन आहे, ह्याला आपण सिल्वर केला आहे कडक लेवलला, व्हायब्रन्स आणि एक्सपोजर लावून. त्याचबरोबर आपण ह्याला लावले शेप. त्यानंतर इथं जर आपण माईकचा भाग ॲड केला आहे छान दिसण्यासाठी. बाकी इथं किंग ऑफ नॉलेज, त्याला पण टेक्स्ट इफेक्टच आहे, तो पण सिल्वर केला आहे आपण. त्यानंतर पेनाचा भाग दाखवला आहे, नॉलेजच्या बाबतीतला भाग. त्यानंतर इकडं आपण त्यांच्या ज्या काही डिग्री आहेत त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. आणि इकडं 14 एप्रिल वर्ल्ड्स बिगेस्ट फेस्टिवल यादीमध्ये आपण हे टेक्स्टिंग घेतले आणि बाबासाहेबांची आपली सिग्नेचर जे काय सही आहे ते ॲड केल्या. आणि बाकी जरा आपलं रिफ्लेक्शन किंग ऑफ नॉलेज असेल किंवा इकडचं जे काय टेक्स्ट आहे त्याला जरा रिफ्लेक्शन लावले आणि जरा शेप घेऊन त्यामध्ये आपण महत्त्वाचे जे काय बाबासाहेबांच्या शिकवणी आहेत त्या टाकल्यात. त्या नक्कीच वाचा आणि त्यातनं भरपूर काही घेण्यासारखं आहे. आणि त्यानंतर मग राहिला विषय आपला रिफ्लेक्शनचा जरा भाग आपण खाली ॲड केला आणि एक्सपोजर, प्रॉपर एक्सपोजर आणि व्हायब्रन्स. तर या प्रकारे सगळी गोष्ट बेसिक टळवून झाली. आता प्रिंटला देताना कसं द्यायचं आहे नक्की नीट बघा. जर तुमची कोणतीही गोष्ट प्रिंटसाठी आली, पहिली गोष्ट RGBच द्या. पुढचा म्हणला की RGB नको आहे तर नक्कीच कन्वर्ट कसं करायचं आहे बघा, सेम वाय केला इमेजमध्ये जायचं, मोडमध्ये जायचं आणि तिथं सेम वाय केला कन्वर्ट करायचं. आता पहिली गोष्ट म्हणजे डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर त्याची टिप फाईल PhD फाईल सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर फ्लॅटनला टाका. फ्लॅटनला टाकला की आपल्या ॲटोमॅटिक लेवलला कन्वर्ट होईल. ही झाली सेम वाय की. आता ही द्यायची आहे प्रिंटला कधी देणार म्हणजे एक प्रकारे सेम वाय केल्यावर जरा डल होत्या. इथं यू सॅच्युरेशनचा भाग लावून जरा सॅच्युरेशन वाढवा आणि जरा ब्राईटनेस वाढवा. डन. त्यानंतर फाईल सेव्ह ॲजमधनं प्रिंटला द्यायचे कधी सेव्हनवर कॉम्प्युटर, कारण का कलर मोड तो सेम जातो आहे. याचा आपला एक प्रकारे JPG जे काय 4दा ऑप्शन आहे ते आपलं ठेवायचं आहे, जेणेकरून आपला कलर मोड हा सेम वाय के जातो आहे. इथं सेव्ह केला की आपली ही आपली जी काय फाईल असेल, आता ही क्वांटिटी किंवा क्वालिटी सॉरी मॅक्झिमम ही 30-40 MB पण होऊ शकते, काय अडचण नाही. स्टँडर्ड पाहिजे बेसलाईन. हा भाग आहे प्रिंटचा भाग. आणि फाईल एक्सपोर्ट ॲज केला, Ctrl+Shift+Alt+W हा भाग केला. इथं तुम्ही JPG केला की हा आपला सोशल मीडियासाठी अतिशय सुंदर चालतो आहे. मगाची आपली प्रिंटसाठी चाललेली 9.7 MB काय किती तरी चाललेली, 9 कितीतरी समथिंग चाललेली. आणि हे आपले चालले सोशल मीडियाची बघा 4.7 MB म्हणजे एक प्रकारे 5 धरा. तर असा फरक असतोय. चांगल्या प्रकारे ही सोशल मीडियाला ओके दिसेल. ही एक्सपोर्ट केला की ही RGB येणार आहे, कारण का इथं कन्वर्ट sRGB असा ऑप्शन आहे. हे काढला तर मग सेम आहे की होऊ शकते का बघा. फक्त एक्सपोर्ट करा, सेव्ह होऊन जाईल. आणि बाकी कधी एडिटेबल फाईल सेव्ह करताना टिप फाईल सेव्ह करा ही नंबर विनंती.
PhD पण ओके आहे असं काय नाही, पण PhD सेव्ह केल्यावर असा थंबनेलचा भाग येतो. ते जर तुम्ही टिप फाईल सेव्ह केला की आपली कोणती इमेज आहे 3-4 वर्षानंतर जरी उघडून बघितला की नक्कीच वरनंच कळते की बाबा काय ही डिझाईन आपण केली गेलेली होती. ओके, त्यासाठी टिप फाईल. बाकी टिप आणि PhDमध्ये काही साईजचा भाग काय फरक नाही, सगळ्या लेअर तीन अशा हायशा सेम येतात, नो प्रॉब्लेम. तर आजचं ट्युटोरियल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. जय भीम जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आहे, आणि लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि नक्कीच चॅनल नसेल तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी क्लासचाही विचार करा, वर तुम्हाला नंबर चला आहे. लवकरच आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅच पण लॉन्च होईल. बाकी भेटो लवकरच पुन्हा एकदा नवीन नाथखोळा विशाळ ट्युटोरियलमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव युअर टेक फ्रेम. बाय. धन्यवाद.